तू आवर जा, आले हा बाळा मी. हा बॅग भर. काय तारीख काय काय हा? कोर्टाची तारीख आली आहे. हा मी सांगणारच होते तुम्हाला. कधी? कोणाकोणाला माहिती ही गोष्ट? आम्हाला सगळ्यांना दादा. मग मला का नाही सांगितलं कोर्टाची तारीख आली होती? वर्षा, ही नोटीस कधी आली? 2 दिवस झाले. मला आज कळतंय. दादा मी तुला सांगणार होते पण आनंदीने सांगू नको म्हणून सांगितलं. का? नाही म्हणजे तुम्हाला कसलाही ताण नको म्हणून मी सांगितलं नाही तुम्हाला. हो दादा, तुला त्रास नको म्हणूनच तिने असं सांगितलं आणि मला सुद्धा वाटत होतं की तुला त्रास होईल म्हणून. पण दादा 2 दिवस झाले माझी इतकी घुसमट होतीये ना, मला कळतच नव्हतं की आपण हे सगळं कसं मॅनेज करणार आहोत. तू कोर्टात कसा उभा राहणार आहेस आणि आता तुला बघितलं की तू चिंगीचं दप्तर आणून देऊ शकतोस, इतक्या गोष्टी मॅनेज करू शकतोस. म्हणजे तू कदाचित माझी केस पण लढू शकशील असं मला वाटलं म्हणून मी सांगितलं. सॉरी आनंदी. वर्षा, तू आनंदीचं ऐकायला नको होतस. मला ही गोष्ट तेव्हाच का नाही सांगितली गेली? अरे मी बरा झालो काय नाही झालो काय तरी सुद्धा कोर्टामध्ये हजर राहणं गरजेचं आहे. ही केस लढावीच लागणार आहे आपल्याला. हा आयुष्याचा प्रश्न आहे वर्षा. अहो 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 मला माहिती तुम्ही चिडलात माझ्यावर पण खरंच काळजीपोटी. कसली काळजी? नका नका घेऊ ही काळजी. मला त्या काळजीचा त्रास व्हायला लागलाय आता. असं का बोलताय तुम्ही? का बोलतोय म्हणजे मला दिसत नाही घरामध्ये काय चाललंय ते? तुम्ही सगळेजण माझ्याशी कसे वागताय ते? प्रत्येक जण माझ्याकडे मी अपंग असल्यासारखं माझ्याकडे बघताय असंच मला वाटायला लागलं आता. माझे हो असं नाहीये, असा विचार नका करू तुम्ही. असंच आहे. आणि का तुम्ही सगळे माझ्याशी असं वागताय? इतकं गोड गोड बोलताय, खूप छान छान माझ्याशी बोललं जातंय. मला कळत नाही का ते? मला अजिबात काही वाईट वाटणार नाही याची काळजी घेत असतो. का असं वागताय? घरामध्ये इतकं स्ट्रेसफुल वातावरण आहे, मला दिसत नाही ते? पण तरी माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या जातात हे सुद्धा मला कळतंय. माझी लेक माझ्याकडे पूर्वीसारखा हट्ट करत नाहीये. काय वाटत असेल मला? मला आता असंच वाटायला लागलं की मी पूर्ण निकामी झालोय. अहो असं नका बोलू तुम्ही. तुम्हाला त्रास होईल म्हणून आम्ही तुम्हाला सगळं सांगत नव्हतो. नको, मला माझं काम करू द्या ना. कोर्टामध्ये जेव्हा हजर व्हायची वेळ येईल काय माझ्याकडून तयारी असणार आहे माझी? सांग बरं. मला माहिती आहे कोर्टात उभं राहणं तुमच्यासाठी किती गरजेचं आहे ते. अहो पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला त्रास होईल, ताण पडेल असं तुम्हाला काही सांगायचं नाहीये. तुमच्यासमोर असं काही वागायचं नाहीये. आनंदी, माझी काळजी करू नकोस. तुला काळजी करायची असेल तर ती वर्षाची कर. ती बघ किती घाबरली आहे ते. मला माहिती आहे त्या खूप घाबरल्यात. मला जेवढी तुमची काळजी ना तेवढी त्यांचीही काळजी आहे. हो नका चिडू, माफ करा मला. पण खरंच तुम्हाला त्रास होईल म्हणून सांगितलं नाही मी. सगळं सांगितलं. मला एकटं सोड काही वेळेसाठी प्लीज. हो
वर्षाताई, हं. मी तुम्हाला तुमच्या भावापासून बोलायला रोखलं नाही. गैरसमज करून घेऊ नका. आणि असं वाटत असेल तर मला माफ करा. नाही ग आनंदी, खरं तर मी तुझी माफी मागायला हवी. नाही हो. कारण मी दादासमोर बोलून गेले. मला माहिती आहे की आत्ता तुला सगळ्यात जास्त काळजी दादाच्या तब्येतीची आहे. पण तू ही गैरसमज करून घेऊ नकोस, कारण प्रश्न माझ्या आयुष्याचा आहे. आणि अगं, आपल्याला हे कळणं सुद्धा महत्वाचं आहे ना की दादा कोर्टात उभा राहू शकणार आहे का नाही. आणि जर तो कोर्टात उभा राहू शकणार नसेल तर मला दुसरा पर्याय शोधायला हवा ना. अहो, असा विचार का करताय तुम्ही वर्षाताई? हे कोर्टात उभे राहतील आणि तुमची केस लढतील सुद्धा. बघा तुम्ही. आनंदी, मलाही तेच वाटतंय. माझी तीच इच्छा आहे की दादानीच माझी केस लढायला हवी. पण हे सगळं कसं होणार आहे मला नाही कळत. वर्षाताई, काहीतरी पर्याय नक्कीच निघेल. काळजी नका करू तुम्ही. आपण आहोत ना यांच्या सोबत. मग बरं, सगळ्यांना भूक लागली असेल आता. बोलवूयात का ह्यांना? मी ह्यांना बोलवते. मी पण आईला बोलवून आणते. आई ग. का पुन्हा तेच आठवते मला. मला केस लढायची तर कॉन्सन्ट्रेट करावंच लागेल. अहो, तू जेवायला बोलवायला आले होते. चला जेवायला. नाही, जेवण नकोय मला. बरीच काम आहेत मला. मला वेळ नाहीये. असं नका करू. डॉक्टरने सांगितलंय वेळेत जेवायला, वेळेत औषधं घ्यायला. चला. आनंदी, हे काम सर्वात जास्त महत्वाचं आहे. मी नंतर जेवेन. असं काय करताय तुम्ही? केस लढायची आहे ना तुम्हाला? अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला? मग लवकर बरं नाही का व्हायचंय तुम्हाला? हे बघा, डॉक्टरांनी सांगितलंय स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला त्रास होईल असं मी काहीही करणार नाहीये आणि तुम्हालाही करू देणार नाहीये. आनंदी, ऐक. हे इतकं महत्वाचं काम आहे ना, आणि माझ्याकडून काहीच तयारी झालेली नाही. कोर्टात मी काय म्हणून उभा राहणार? सांग बरं. इतका कमी वेळ राहिलाय माझ्याकडे. 2 दिवसापूर्वी तुमची काय अवस्था होती माहिती तरी आहे का तुम्हाला? कुठल्या तोंडून सांगितलं असतं मी तुम्हाला? नाही, मला मान्य आहे कोर्टाच्या नोटीस बद्दल मी तुम्हाला सांगायला हवं होतं. तुम्हाला त्रास होईल म्हणून नाही सांगितलं मी. चुकले, माफ करा. पण जेवणावर राग नका काढू. अहो, चला बरं जेवायला. ऐका तुम्ही. आनंदी, हट्ट करू नका. जेवायला चला आधी. चिंगी शाळेत गेली? हो, गेली. मी खायला घेऊन येते हा तुमच्यासाठी. आतून केसची फाईल पण घेऊन ये. अहो, काय करताय तुम्ही? ते फिजिओथेरपिस्ट येतील आता. आधी व्यायाम करून घ्या, मग काय तुमचा तो अभ्यास असेल तो करा. आनंदी, त्यांचाच फोन. मी घेऊन येते खायला. हॅलो. सॉरी मॅम, आज मला यायला जमणार नाहीये. अर्जंट मला हॉस्पिटलला जावं लागणार आहे आज. अहो, तुम्ही सांगितलं ना रोज व्यायाम करून घ्यायचा त्यांच्याकडून. हे बघा, तुम्हाला सगळे व्यायामाचे प्रकार मी दाखवले. आजच्या दिवस तुम्ही करून घ्या, उद्या मी येईन. मी असंही पुढे जाऊन तुम्हीच हे सगळं करून घेणार आहात. तसं नाही. काही चुकलं, त्यांना त्रास झाला तर
हे बघा, काही चुकणार नाही. जर त्यांना जास्तच दुखायला लागलं तर एक्सरसाइज थांबवा. ठीक आहे. काय झालं? अहो ते फिजिओथेरपिस्ट येणार नाहीत आज, त्यांचाच फोन होता. बरं आहे मला मग माझं काम करता येईल. ती फाईल घेऊन ये. मी करून घेणार तुमच्याकडून व्यायाम. तिथे फिजिओथेरपी आहे आणि ते नाही येणार. तू तू कसं तुला जप. आनंदी, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, बरोबर करून घेईन तुमच्याकडून व्यायाम. चला. होणार आहे का पण? मला कुठे करायचा आहे व्यायाम, तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला जमेल. चला उठा उठा, सावकाश सावकाश सावकाश. अजून आला नाही? कुठे गेलाय हा? काय माणूस आहे, मला पैसे देतो म्हणाला होता आणि आता आता स्वतःच गायब आहे. हा तर तोच माणूस आहे. यार, याच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली आणि आता आता माझ्यावरच उलटतोय. हा तोच माणूस आहे. त्या दिवशी अतुल बरोबर होता. हा नक्की मदत करू शकेल अतुलला शोधायला. बरोबर. 3. चला. नाही नाही, 2 राहिलेत अजून. चला 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 लवकर. 4. चला पटकन. 5. माहितीये त्रास होतो ना तुम्हाला, पण करावं तर लागेलच. आज त्रास होईल पण उद्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असाल. थोडी मेहनत घ्यायला हवी ना. चला. आता ते काय सांगितलं होतं, असं सरळ पाय, सरळ करा पाय. नको का? अहो चला चला चला. बरं, असं करू नका तुम्ही. एक, 2. आनंदी, आनंदी चल लवकर, आपल्याला एक क्लू मिळालाय. 1. हो, एक. राघवला मारायला अतुलची जी माणसं आली होती ना, त्यांच्यापैकी एक जण आता मला अतुलच्या घराच्या जवळ दिसला. 2. तुझा आपल्या हातात सापडला ना तर आपल्याला अतुल बद्दलची सगळी माहिती मिळेल. तू चल लवकर. 3. चल ना, चल. 4. ते नंतर करू. 5. हा, पाणी आणते तुमच्यासाठी. चल लवकर. थांबा. अगं तिकडे कुठे चाललीस? तू चल ना, चल ना. आता या क्षणी मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत रमाताई. का? हे बघा, आता ह्यांच्याकडून व्यायाम करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ह्यांचा व्यायाम अर्धवट नाही सोडू शकत मी. अगं हो, पण त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पण आपली आहे ना. हो आपली आहे, मान्य आहे मला, पण ह्यांच्या तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही करू शकत मी. अगं हो, पण तू सगळं करतेस ना त्याचं. हो, पण तुम्हाला माहिती का चिडलेत ते माझ्यावर? का? खूप चिडलेत आणि माझ्यावर. काय झालं? त्या कोर्टाच्या तारखेबद्दल ह्यांना सांगितलं नाही ना मी. मग ह्यांना केस लढवायची आहे, ह्यांना अभ्यास करायचा आहे. त्यासाठी मी यांच्याकडून व्यायाम करून घेणं खूप गरजेचं आहे. मी नाही येऊ शकत रमाताई आता तुमच्यासोबत. ह्यांच्यासोबत राहणं जास्त गरजेचं आहे. हो बाई, या वर्षांनी खूपच घोळ घालून. जाऊ दे, मी काय बसले, मी निघते मग. हां. आणि हा, अजून एक. ऐक, हे बघ. अगं आनंदी, तू असं कर, तू आता राघवचा व्यायाम घे आणि मी निघते. तू तुझं सगळं झालं ना, राघव विश्रांती घेत असला ना की मग ये. हा चल. हां ठीक आहे. हा अतुल आला ना, त्याला सोडणार नाही मी. असा दुपटीने पैसे वसूल करणार आहे त्याच्याकडून. चौथा.
परत चौथा? अरे यार, काय होतंय? अशी कशी बांधली ही बिल्डिंग? फिरून 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 पुन्हा पुन्हा तिथेच येतो. अरे मी मनात आणलं ना तर तुला आयुष्यभर हे जिने उतरतच बसायला लागेल. आता बस आता नाही ना काही. आता झालं, पण खायचं राहिलंय ना अजून. खायचं राहिलंय, दूध प्यायचं राहिलंय. दूध गरम करायला ठेवते आणि गरम गरम दूध आणते. थांबा, तेवढं खाऊन घ्या आधी. अहो, हे घे कोमट दूध पिऊन. के बाय माझे, अहो काय करताय तुम्ही? मी सांगितलं ना तुम्हाला आधी खाऊन घ्या म्हणून. आधी खाऊन घ्या बरं. अशक्तपणा आहे तो. द्या, चला ठेवा बरं ते. ठेवा. हे घ्या दूध प्या आधी, मग मी खायला आणते. आधी दूध संपलं. काय करताय तुम्ही? अहो असं नका करू. दूध पिऊन घ्या बरं आधी. हे घ्या. अशा अवस्थेत काय म्हणून कोर्टात उभा राहणार आहे मी? काय झालं? एक अक्षर नाही वाचता येत मला. डोळ्यांवर त्रास, ताण पडतोय एकदम. मी कसं काय कोर्टात राहणार आहे उभा? अहो अहो जमेल तुम्हाला? असं काय विचार करताय तुम्ही? जमेल. आपल्याला थोडा प्रयत्न करायला हवा ना. आता खूप दिवसानंतर वाचताय म्हणून कदाचित. हीच अवस्था जर का राहिली ना कोर्टात, मला काही दिसणार नाही. मला मी काय बोलू? मी काय बोलणार आहे? आणि अशाने केस हरणार. आणि तुम्हाला काही ते अरे नाही. एक वर्षा, ते आता व्यायाम केला ना म्हणून तू काळजी नाही करायची. आपण केस, मी लढणार केस, आपण जिंकणार. तू अजिबात काळजी करू नको. दादा, मी नाही काळजी करत आहे. अरे, आणि मी काळजी जरी करत असेल ना तरी केसची नाही करत आहे. तुझ्या तब्येतीची काळजी करते. कारण तू हा असा आजारी असताना तू माझ्यासाठी कोर्टात उभं राहून केस लढलेलं नकोय मला. खरं तर माझीच चूक झाली. सॉरी की तुझ्या या अवस्थेत मी तुला कोर्टात उभं राहून माझी केस लढण्यासाठी पुश केली. सॉरी दादा. वर्षते, तुम्ही पण काळजी नका करू. आपण आहोत ना सगळेजण यांच्यासोबत. सगळं नीट होणार बघा. असं समजा की ही केस आपल्याला सगळ्यांना लढायची आहे.